खऱ्या अर्थानं शेवगावचा सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या विकास हा कुठंतरी सहकार क्षेत्राखाली खुंटलेला दिसत आहे आणि सहकार क्षेत्रामुळे शेतकरी वर्गात, तरुण वर्गात जे म्हणावं ते स्वयंरोजगार म्हणा किंवा इतर कोणतीही योजना या सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाहीत या सहकार क्षेत्रामुळे आणि सहकार क्षेत्रामुळे शेतकरी वर्गाची हानी झालेली आहे, सामान्य माणसाची हानी झालेली आहे। त्यामुळे पुढाऱ्यांच्या आशावादाखाली जे सत्ताधारी पुढाऱ्यांच्या आशावादाखाली जे पुढारी आहेत त्यांचेच कामं या काळात होताना दिसतात। सामान्य माणसाची हानी या ठिकाणी झालेली आपल्यास पाहावयास मिळते। तहसील कार्यालयात सामान्य माणसाचं कोणत्याही प्रकारचं काम होत नाही, तिथं एखाद्या मोठ्या पुढारी आला तर त्याचं काम होतं। खऱ्या अर्थानं सामान्य माणसाचा विकास शेवगाव शहरात आपल्याला खुंटलेला दिसतो। शेवगाव तालुक्यातील शेतकरी असो, कोणताही माणूस असो, आता सध्या बियाणाचा खतांचा काळा बाजार सुरू आहे। यावर कोणताही कृषी अधिकारी असो किंवा अधिकाऱ्यांचा किंवा सत्ताधारी पुढाऱ्यांचा कोणताही अंकुश या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत नाही। कोणत्याही प्रकारचा विकास या ठिकाणी झालेला पाहावयास मिळत नाही। मोठमोठ्या विकासाच्या नावाखाली उद्घाटनं होऊन बसलेली आहेत, पण त्या क्षेत्राचा, त्या कलाचा, युवकांच्या सर्वांगीण विकासही कुठंच झालेला दिसत नाही। सांस्कृतिक विकासही कुठंच झालेला दिसत नाही। त्याचबरोबर आपणास पाहावयास मिळते की शेवगाव तालुका हा शेतकरी वर्ग, कामगार वर्ग, विद्यार्थी, युवक यांना कोणत्याही प्रकारचा स्कोप नाही, कोणत्याही प्रकारचं रोजगार उपलब्ध होईल असं कोणतंही साधन शेवगाव तालुक्यात युवकांसाठी निर्माण केलेलं नाही। मग नेमकी हा पुढाऱ्यांचा विकास की तळागाळातील माणसांचा विकास हे प्रश्न शेवगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेपुढं उभा राहिलेला आपणास पाहावयास मिळतं। खऱ्या अर्थानं विकास हा कुणाचा झाला पाहिजे तर विकास हा बगलबच्चे, ताटाखालचे मांजर असणाऱ्या पुढाऱ्यांचा विकास आपल्याला झालेला पाहावयास मिळतो। पण सामान्य माणूस विकासापासून वंचित आहे। त्याला कचेरीत, तहसीलमध्ये, तलाठ्याकड एका कामासाठी जवळपास 100 ते 200 चक्रा मारावं लागतात आणि त्या चक्रात तो हातबल होऊन घरी बसलेला पाहावयास मिळतो। त्याचं कोणत्याही प्रकारचं सामान्य माणसाचं या ठिकाणी काम होत नाही। सामान्य माणसाला पाहिजे तो स्कोप मिळत नाही। त्याच्यावर असणारी संकट आजच्या काळात जशीच तशी आहेत। शेतकऱ्यांना खतासाठी लाठीचार्ज घ्यावा लागतो, लाठीमार खावा लागतो, बियाणासाठी लाठीमार खावा लागतो, पण ज्या लोकांना पाहिजे त्यांना मिळत नाही। मोठाले पुढारी, मोठाले शेतकरी ज्यांना मोठ्या प्रमाणात बियाणं पाहिजे, खतं पाहिजे, त्यांना घरपोच झालेली मिळतात आणि सामान्य शेतकरी एका गोणीसाठी काठी खायला आपल्याला दुकानसमोर पाहावयास मिळतो। मग शेतकऱ्याचा विकास नाही, युवकांचा विकास नाही, युवकांना रोजगार नाही, कष्टकऱ्यांना काम नाही, हाताला काम नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत सांगितलं होतं की युवकांना काम मिळालं पाहिजे, विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि म्हाताऱ्यांना आराम मिळाला पाहिजे। त्या प्रकारची कोणतीही सुखसुविधा शेवगाव तालुक्यातील सामान्य जनतेला मिळालेली आपणास पाहावयास मिळत नाही। फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीत ह्या सर्व गोष्टींचा उहापोह असताना या सर्व गोष्टी, या महापुरुषांच्या सर्व गोष्टी पायाखाली तुडवताना आपल्याला या शेवगाव तालुक्याचं राजकारण दिसत आहे। शेवगाव तालुक्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांचे बगलबच्चे होऊन बसलेले आहेत। मिळून मिसळून खाऊन आपापल्या खुर्च्या व्यवस्थित ठेवताना आपल्याला सर्व पाहावयास मिळत आहे। खऱ्या अर्थानं हा विकास सामान्य माणसाने हातात घेऊन संघर्ष केल्याशिवाय विकास होणार नाही, संघर्ष केल्याशिवाय क्रांती होणार नाही आणि खरी क्रांती ही सामान्य माणसाच्या संघर्षातूनच होणार आहे। शेवगावचा आरोग्याचा कारभार पाहता हा बाई भोंगळवादी कारभार आपणास पाहावयास मिळतो। शैक्षणिक क्षेत्रातही विकास कमी आहे। जो विकास पाहिजे तो विकास आपल्याला शैक्षणिक क्षेत्रात दिसत नाही। सामाजिक क्षेत्रात जे विकास पाहिजे तोही दिसत नाही। आर्थिक क्षेत्रातला विकास फक्त पुढाऱ्यांचा आहे। स्थानिक आणि व्यापाऱ्याचाही आर्थिक क्षेत्रातला विकास, व्यापारी आणि पुढारी यांचाच आर्थिक क्षेत्रातला विकास आहे। शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा, कामगारांचा कोणत्याही प्रकारचा, सर्वसामान्य जनतेचा कोणत्याही प्रकारचा विकास या ठिकाणी झालेला पाहावयास नाही। भावी काळात या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या विकासासाठी, सामान्य माणसाच्या विकासासाठी आपण सदैव संघर्षाची भूमिका ठेवून या ठिकाणी काम करणार आहे।
वेगवेगळ्या मार्गाने विविध ठिकाणी आपण शेतकऱ्यांसाठी लढा देणार आहे, सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी लढा देणार आहे, रोजगार निर्माण झाला पाहिजे यासाठी लढा देणार आहे। युवकांचा रोजगार आज खुंटून बसलेला आहे, कोणत्याही प्रकारचं इथं काम युवकांच्या हाताला नाही। युवक व्यसनाधीन होत चाललेले आहेत, त्यांना कुठेही जगण्याची एक आशा या शेवगाव तालुक्यात कुणीही निर्माण करून दिलेली नाही। राजकीय माणसांनी फक्त स्वतःची पोळी भाजण्याचं राजकारण इथं केलेलं दिसतंय। युवकांचा, शेतकऱ्यांचा, सामाजिक कामगारांचा कोणत्याही प्रकारचा शेवगाव तालुक्याचा विकास नाही। त्यांच्या ज्या हालापेक्षा आहेत, प्रत्येक कार्यालयात त्यांची जी पिळवणूक आहे, प्रत्येक ठिकाणी त्यांचा जो होणारा वनवास आहे, जसा रामाने 14 वर्ष वनवास भोगलेला आहे, तसा या ठिकाणी पिढोनपिढे आपला वनवास भोगायची पाळी सामान्य माणसावर इथं आलेली दिसत आहे आणि ती पाळी येऊ नये यासाठी इथून पुढील काळात आपण संघर्षमयी भूमिका ठेवणार आहेत। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी लँड करप्शन मोठ्या बाबतीत होत आहे, ते लँड करप्शन थांबलं पाहिजे, जमिनीचा घोटाळा थांबला पाहिजे, गोरगरीब जनतेवर होणारा अन्याय थांबला पाहिजे। त्याचबरोबर आपण पाहतो की या ठिकाणी दुकानदार आहेत, या दुकानदारांची पिळवणूक केली जाते। व्यापारी वर्ग म्हणता त्यांची आर्थिक पिळवणूक होते, त्यांच्याकडूनही भाडे वसूल केले जातात। खाजगी पुढाऱ्यांची, खाजगी राजकारणी पुढाऱ्यांनी इथं मोठ्या प्रमाणात लँड करप्शन केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। त्याचबरोबर आपण पाहतोय की सामान्य माणसाचे प्रश्न जैसे ते आहेत, दारिद्र्यरेषेचा प्रश्न ज्याच्या त्या ठिकाणी आहे, आपण यापूर्वी दारिद्र्यरेषेसाठी संघर्ष केलेला आहे, सामान्य माणसाचा प्रश्न सुटावा यासाठी संघर्ष केलेला आहे। यापुढील काळात आपण जो संघर्ष करणार आहोत तो तीव्र स्वरूपाचा संघर्ष या ठिकाणी करणार आहोत। सामान्य माणसाच्या विकासाच्या दृष्टीने, तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने, दुकानदाराच्या विकासाच्या दृष्टीने। दुकानदाराकडून आजही भाडे वसूल केले जातात खाजगी सावकारांकडून। त्याचबरोबर यांना आपण जिल्हा परिषद अंतर्गत गाळे बांधून द्यावे। शहरातील विकास, रोडचा विकास, नाल्यांचा विकास, शहरातील सर्व ठिकाणचा विकास, पाणी व्यवस्था शेवगाव शहराची मोडकळीस आलेली आहे, कोटीने रुपये पाणी व्यवस्थेस आलेले आहेत, पण ते व्यवस्थितरित्या त्या लोकांची पाणी व्यवस्था आजही आपल्याला पाणी व्यवस्था ही वेगळ्या पद्धतीने पुढारी अधिकारी यांनी मिळून मिसळून पाणी व्यवस्था वाटून खाल्लेली आपणास पाहावयास मिळते। सामान्य माणसासाठी सरकारने भरपूर प्रमाणात निधी पाठवलेला आहे वरतून, पण तो निधी पुढारी आणि राजकारण्यांनी स्वतः गिळून खाल्लेला आहे। पाणी व्यवस्थेचे पाईप सगळे डुप्लिकेट आलेले आहेत, सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार आहे। आता आधार कार्डाची एक हे चालू आहे, आधार नाव नोंदणी चालू आहे, त्या ठिकाणी स्थानिक पुढाऱ्यांना विश्वासात घेऊनच ती कामं केली जाते आहे। सामान्य जनतेला त्यापासून काही नाही। खऱ्या अर्थाने सरकारची आधार योजना ही सामान्य माणसाच्या घरापर्यंत जाऊन त्याचा फोटो, त्या कुटुंबातील किती लोक आहेत, काय आहेत, त्याचा सर्वे होऊन त्याला आधार कार्ड मिळवण्याची योजना आहे। ती योजना त्याच्या घरापर्यंत न जाता एक तुरळक ठिकाणी मराठी शाळेत, इतर ठिकाणी येऊन ती योजना त्याच ठिकाणी बंद होणार आहे अशी संकेतही त्यांची मिळालेली आहेत। विविध योजना आहेत अशा की त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही। शेतकरी वर्गातल्या योजना आहेत त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही। विविध क्षेत्रातील योजना आहे, घरकुल योजना असे, याच्यातही भ्रष्टाचार झालेला आहे। मोजक्याच माणसाचे घरकुल या ठिकाणी मंजूर होऊन ज्यांच्याकडे बंगले आहेत त्यांनाच घरकुलं मंजूर झालेली आहेत आणि सामान्य माणसाला घरकुलं मंजूर झालेली नाहीत। हा शेवगावचा विकास नाही तर ही शेवगावची अधोगती आहे। राजकारणांचे बगलबच्चे, त्यांचा जो विकास आहे तोच विकास शेवगाव तालुक्यात होतोय, पण सामान्य माणसाचा विकास होत नाही आणि तो सामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे। सामान्य माणसाचे प्रश्न सुटले पाहिजेत। विविध प्रश्न आहेत, लाखो प्रश्न आहेत की तिथं आपण वेगवेगळ्या पद्धतीने तीव्र लढा या पुढील काळात देणार आहोत। शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, युवकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे, कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे, कामगारांचा प्रश्न आहे, सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे। या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतं की सामान्य माणूस हा विविध संकटांनी पिंजलेला आहे आणि त्या पिंजऱ्याच्या बाहेर काढण्याचं काम सामान्य माणूस एक पिंजऱ्यात अडकलेला आहे आणि त्याला त्या पिंजऱ्याबाहेर काढायचं काम यापुढील काळात आपण करणार आहोत। यापुढील काळात तीव्र संघर्ष आपण या संदर्भात करणार आहोत। विविध योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहोत। यापुढील काळात शेतकऱ्यावर हल्ले होणार नाहीत, शेतकऱ्यावर पोलिसांचा लाठीचार्ज होणार नाही, त्यांना बियाणे खते मुबलक प्रमाणात मिळतील यासाठी आपण संघर्ष करणार आहोत, रोडवर उतरणार आहोत। विविध प्रश्न असतील, युवकांचा रोजगार, या ठिकाणी रेल्वे लाईन गेलेली आहे, ती रेल्वे लाईन स्थानिक पुढाऱ्यांच्या
राजकारण्यांच्या दबावापोटी ती रेल्वे लाईन बंद पडलेली आहे. यापुढील काळात त्या रेल्वे लाईन सुरू करावी. ती रेल्वे इंग्रजांच्या काळात गेलेली आहे. तिचं लँड करप्शन झालेलं आहे. तिला त्या रेल्वे लाईनचं सगळं फॉलोअप झालेलं आहे. ती रेल्वे लाईनचे रूळ येऊन पडलेले आहेत. पण ती रेल्वे लाईन पुढाऱ्यांच्या दबावापोटी बंद आहे. ती चालू करावं. रेल्वे स्टेशन या ठिकाणी झालं पाहिजे. या ठिकाणून रेल्वे गेली पाहिजे. यासाठी यापुढील काळात आपण तीव्र संघर्ष करणार आहेत आणि त्या संघर्ष आपण सर्वसामान्य जनतेला संघ घेऊन संघर्ष करणार आहोत. या ठिकाणी कोणताही राजकारण मिश्रित व्यवहार आपण आपल्या याच्यात करणार नाही. आपण स्वतंत्रपणे या ठिकाणी लढा उभारून सर्वसामान्य जनतेचे हक आपण आपल्या पाठीशी घेऊन त्या ठिकाणी लढा सक्रिय करणार आहोत. या ठिकाणी तहसील कार्यालयात कोणाची पिळवणूक झाली नाही पाहिजे. सेतू कार्यालयात पिळवणूक झाली नाही पाहिजे. तलाठी कार्यालयात, तालुका कृषी अधिकारी कार्यालयात, पंचायत समितीत सामान्य माणसाची पिळवणूक होती आणि ते थांबवणारच. आपण संघर्षातून थांबवणार, संघर्ष यासाठी करणार. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय